नमस्कार. 2025च्या टेटची एक्झाम आज मी 28 मे 2025ला दिलेली आहे आणि मी आज स्वतःचा अनुभव सांगत आहे. तर आज मी तुम्हाला ॲटलिस्ट तुमचे 20 तरी मार्क हे हमखास तुमचे वाढणारच. तर या टाईपचे कोणत्या टाईपचे प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये येणार आहे, म्हणजे आपल्याला आलेले होते टेट या एक्झाममध्ये. तर हा व्हिडिओ स्किप न करता पुन्हा बघा, हमखास तुमचे 20 मार्क हे नक्की वाढणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आता टेट ही जी एक्झाम आहे तर त्या एक्झाममध्ये अनेक बुद्धिमत्तेचे हे अनेक प्रश्न आलेले, जास्त मार्क तर आहेच, परंतु आता माझ्या बाबतीत आणखीन आज एक गोष्ट झाली तर ती म्हणजे वेळेवर पोहोचण्याची. तर बघा, आता मी पुणे शहरात राहते, परंतु जे कोणी पुणे शहरात राहत असेल तर त्यांनी नक्कीच 2 तास हे अगोदर धरून चालायचं आहे. कारण की आज पाऊस आणि ट्रॅफिक इतकी भयंकर होती, अक्षरशः मला वाटलंच नव्हतं की मी परीक्षा केंद्रावरही आज पोहोचेल. परंतु लकीली माझ्या मिस्टरांना शॉर्टकट माहिती असल्यामुळे आम्ही वेळेत पोहोचलो गेलो. तर जे कोणी विद्यार्थी किंवा भावी शिक्षक हे टेट एक्झाम देणार आहेत तर ते जे पुण्यात राहत असेल तर त्यांनी नक्कीच 2 तास हे अगोदरच जा. कारण की पावसापाण्याचे दिवस आहे, ट्रॅफिक जास्त आहे, वेळेवर पोहोचणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि असे विद्यार्थी देखील आहे की ते केंद्र उशिरा पोहोचले, त्यांना पेपरही देता आले नाही. त्याच्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट मला वाटते की तुम्हाला सांगावा, म्हणून मी तुम्हाला ही शेअर केली. तर नक्कीच तुम्ही ही एक्झाम देण्यासाठी लवकरात लवकर घरातून बाहेर पडा. हवे तर आपले 1 तास अगोदर बसावं लागलं तरीही चालेल. चला, तर आपण आता पहिल्या पॉईंटकडे वळूया की आपले मार्क कसे वाढणार आहे. तर विद्यार्थ्यांना आता 5 तारखेपर्यंत आपली टेटची परीक्षा आहे. अनेक जणांचे पेपर होऊन गेले आहे 2 दिवसामध्ये, अनेक जणांचे राहिले आहे. ज्यांचे राहिले आहे त्यांना अतिशय छान संधी मिळाली आहे. अतिशय चांगला आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे. तर मी तुम्हाला आता सांगते की कोणते कोणते चॅप्टर, कोणते कोणते पॉईंट्स, त्यावर तुम्ही जास्त भर द्यायचा आहे आणि ते पॉईंट तुम्ही नक्की करा. तुमचे 20 काय मी म्हणते तुमचे 30 ते 40 मार्क वाढतील. रिझनिंगचे बघा सर्वात महत्त्वाचे पॉईंट आहे, हवं तर तुम्ही ते लिहून घ्या. बघा, लायनर सेटिंगचे जे आहे, दक्षिणेकडे तोंड 8%, तर यावर तुम्हाला 5 मार्काचे क्वेश्चन हे हमखास येणार आहे. सर्कल सेटिंगचे आत पाहणारे हा प्रश्न मला आला होता बघा, यावर सुद्धा 5 प्रश्न हे हमखास येणारच आहे. तुम्ही नक्की हा प्रश्न एकदा सोडून बघा, जास्तीत जास्त एकदा किंवा 2दा तुम्ही हा ट्राय करा. सर्कल सेटिंगचा हा प्रश्न मी आज सोडवलेला आहे बघा. यानंतरचा बघा, रेक्टँग्युलर सेटिंगचा 4 आत पाहणारे 4 बाहेर पाहणारे. तर या प्रकारचा प्रश्न मला आला नव्हता. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या तिन्हींमध्ये तुम्हाला कोणता ना कोणता एखादा हा प्रश्न हा कंपल्सरी येणारच आहे. तर यावर आता बघा, ह्या तिन्हीमधला 3 जणांना कोणताही एखादा प्रश्न येऊ शकतो, म्हणून तुम्ही हे 3ही करून टाका, तुम्हाला कोणताही येऊ शकतो. म्हणजे 5 मार्क हे तुमचे हमखास हक्काचे झालेच. त्यानंतर फ्लोअर पझल आहे, मंथ पझल आहे, सिलोगिझम आहे 6 ते 8 आणि डायरेक्शन. आता डायरेक्शनवर मला यामध्ये डायरेक्शनवर क्वेश्चन आले होते, तर डायरेक्शनचं सुद्धा तुम्ही नक्की करा. यानंतर बघा, मिससेलेनियसचा अल्फान्यूमेरिक सिरीजचा 10 प्रश्न आले होते, तर त्याचीसुद्धा तुम्ही सराव हा अधिक करा. त्यानंतर कोडिंग, डिकोडिंग, तर यावरसुद्धा प्रश्न आले होते, ते सुद्धा मी सोडवले. अतिशय छान आणि सोपा असा पेपर आहे. कारण की आपण हे जे पॉईंट केले ना, तर आपल्याला अतिशय सोपा पेपर जातो. इझिली आपण काय करतो की आन्सर लगेच टिक मार्क करतो, म्हणजे आपल्याला पेपरवर लिहिण्याची पण गरज पडत नाही. तिथल्या तिथं आपण इझिली नजरेतून लगेच ते सॉल्व्ह होऊन जातं. त्यानंतर ॲड्रेस मॅचिंग हा अतिशय सोपा आणि हक्काचे 10 मार्क मिळवणारा प्रश्न आहे. तर हे सुद्धा हक्काचे 10 मार्क आपल्याला मिळणार आहे. ॲड्रेस मॅचिंग हा अतिशय सोपा प्रश्न आहे. ॲक्च्युली हे जे आहे तर तिथंच उत्तर असतं, आपल्याला फक्त मॅच होतं आहे की नाही ते आपल्याला बघायचं, म्हणजे ते 10 मार्क तर आपले हक्काचे आहेच. त्यानंतर नॉन व्हर्बल रिझनिंग क्वेश्चन, ते पण 10 मार्क तुमचे आहे. तर यामध्ये बघा, मला आज ॲड्रेस मॅचिंगचे प्रश्न आले होते, तर ते नक्की सॉल्व करा. थोडंसं मी पहिल्यांदा गोंधळ होते, पण नंतर इझिली ते सॉल्व झाले. नंतर हे जे आता बघा, मी तुम्हाला आत्तापर्यंत जे सांगितले, तर ते 20 मार्कापेक्षा अधिक प्रश्न तुमचे होऊन जाते. कारण की ॲड्रेस मॅचिंगचेच 10 प्रश्न, त्याच्यानंतर डायरेक्शनचे पण आहेत, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं सर्कलमधले जे आहे, आयत, सर्कल किंवा ह्या तिन्ही घटकांपैकी कोणताही एक प्रश्न हा तुम्हाला हमखास येणारच आहे. तर तो नक्की तुम्ही करा.
यानंतर बघा मॅथचे. आता हे झाले रिझनिंगचे. रिझनिंगमध्ये तुम्हाला 20 ते 30 मार्काचे मी तुम्हाला काही घटक सांगितले किंवा पॉईंट सांगितले, तर त्या पॉईंटवर तुम्ही जास्त भर द्या, त्याचे तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवा आणि तुम्हाला नक्कीच मार्क तुमचे वाढणारच. आता मॅथचे बघा, तर मॅथमध्ये सिम्प्लिफिकेशनचे 8 ते 10 हे प्रश्न तुम्हाला त्यावर येणारच आणि नंबर सिरीजचे सुद्धा तुम्हाला 5 ते 7 प्रश्न येणार. सपोज तुम्ही 5 झाले तरी बघा ह्या दोन्हींचे मिळून 10 प्रश्न होतात, बरोबर. आता तुम्ही मराठी हा अतिशय सोपे प्रश्न आले होते आणि मानसशास्त्राचं तर म्हणजे आपण फक्त डोळ्यासमोर आहे ना, आपण एक शिक्षक, चांगला शिक्षक म्हणून उभं राहायचं आणि त्या दृष्टिकोनाने आपण उत्तर द्यायचे. अतिशय मानसशास्त्राचे सुद्धा सोपे प्रश्न होते. म्हणून म्हणजे असं नाही की याची व्याख्या काय, त्या शास्त्रज्ञाची व्याख्या काय, किंवा हे असे डिफिकल्ट प्रश्न अजिबात आले नव्हते. त्याच्यामुळे त्याचा तुम्ही अजिबात लोड घेऊ नका. तर जास्तीत जास्त भर तुम्ही रिझनिंग आणि मॅथ्समध्ये, आपल्यालाही माहिती आहे त्याच्यावर जास्त प्रश्न आलेले आहेत आणि हे जर तुम्ही घटक केले तर नक्कीच तुमचा स्कोअर हा वाढणारच आहे. त्याच्यानंतर DI लाईन ग्राफ आले होते, त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन आले होते, ते पण 5 मार्काला आले होते. त्याच्यानंतर एजेसचे 2 क्वेश्चन आले होते. यानंतर SI आणि CI यावर एखादा प्रश्न आणि मिक्समध्ये एखादा प्रश्न येऊन गेला आणि ऑदरचे 4 ते 5. म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव झाला. मी आज पेपर देऊन आले आहे, त्यानुसार मी हे काही घटक काढले आहे की त्यावर असे प्रश्न आले होते. म्हणजे तुम्ही जास्त फोकस हा कोणत्या घटकावर करायचा आहे, म्हणजे हे जेणेकरून तुम्हाला कळेल आणि तुमचे इझिली, मी खरं सांगते 20 किंवा 30 मार्क जर मी तुम्हाला सांगितले, हे जे एक्स्ट्राचे 10-10 मार्काचे जे घटक आहे तर ते नक्की करा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. बघा तुम्ही अशा की खरंच तुम्ही सांगितलं म्हणून आम्हाला फायदा झाला आहे. मला थँक्यू नको आहे, पण माझा उपयोग किंवा माझा अनुभवाचा उपयोग तुम्हाला नक्की व्हावं मला असं वाटते. तर नक्कीच भावी शिक्षक आहोत आपण सर्व, त्याच्यामुळं याचा सगळ्यांनाच फायदा व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक. फक्त थोड्या काही गोष्टी आहेत वेळेच्या बाबतीत, तर परीक्षा केंद्र तुम्ही लवकरात लवकर पोचा. आता मी पुणे शहरात राहते, त्यामुळे ट्रॅफिकमुळं मला आज थोडा प्रॉब्लेम आला, परंतु तुम्ही इतर काही ठिकाणी असाल तरी देखील आपण वेळेच्या अगोदरच तिथं पोहोचा, म्हणजे पॅनिक होत नाही आपण. पॅनिक झालं का मग माइंड पण व्यवस्थित राहत नाही, अशा अनेक प्रकारचे प्रॉब्लेम होतात. तर नक्कीच माझ्या व्हिडिओचा तुम्हाला थोडाफार काही फायदा झाला असेल तर सॉरी माझ्या बाळाचा आवाज येते, परंतु थोडाफार फायदा झाला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्व भावी शिक्षकांसाठी बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आणि आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायची विसरले मी, की तुम्ही शेवटचे 10 मिनटं राहिले ना तर काही असो तुक्का मारा साधं सरळ, म्हणजे जेणेकरून तुमचे प्रश्न राहणार नाही. ॲटलिस्ट तुम्ही तुक्का जरी मारला ना तरी तुमचे ना 5 किंवा 10 मार्क इझिली तुम्हाला ते पण एक्स्ट्रा पडून जातील. म्हणजे वाचू नका प्रश्न की आता 5च मिनटं राहिले आणि तुमचे 20 प्रश्न राहिले, तर सरळ डायरेक्ट आहे ना एकच ऑप्शन द्यावा, जसं की 2 किंवा मग 3 असे डायरेक्ट तुम्ही काय करा क्लिक करत जा, जेणेकरून तुमचा कोणताही प्रश्न राहणार नाही. आणि ॲटलिस्ट तुम्हाला आता सपोज 5च मिनटं राहिले, तुमचे 20 प्रश्न राहिले, तर 5 मिनटात 20 क्लिक इझिली होऊन जातात. आणि तुम्ही रीड करायला म्हटलं का तुम्हाला मग ते 2 किंवा 3च प्रश्न सॉल्व होतील. पण तुक्का मारला तर ॲटलिस्ट तुमचा आता 2 किंवा 3 जरी ऑप्शन घेतले तर त्यातले ॲटलिस्ट तुमचे 2 किंवा 4 मार्क किंवा 5 मार्क ते 20पैकी तर कसे इझिली तुमचे वाढू शकते. म्हणजे ते 20 मार्क रिकामे वाया घालवण्यापेक्षा तुम्हाला ते 5 मार्क तरी मिळतील, बरोबर की नाही. तर एकही प्रश्न तुम्ही सोडू नका, टार्गेट ठेवा. 10 मिनटं राहिले ना सरळ तुम्ही तुक्का मारायला लागा की आता वेळ आपल्याकडं कमी आहे, मग नाही थांब 2 प्रश्न सोडतो मग 2 मिनटात हे करतो, बिलकुल नाही. 5 मिनटं राहिले ना तुम्ही काय करा, सरळ तुक्का मारायला लागा, म्हणजे जेणेकरून तुमचे जे राहिलेले प्रश्न आहे ते सगळे सॉल्व होतील आणि तुम्हाला ॲटलिस्ट त्यातनं म्हणजे अंदाजे जे उत्तर दिले त्यातले देखील 5 मार्क हे वाढतील. सॉरी बट हा व्हिडिओ जास्त मोठा झाला, पण ह्या महत्त्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या, त्याच्यामुळं थोडासा व्हिडिओ लॉंग झाला, परंतु खूप आवश्यक आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे ती तुम्ही नक्की फॉलो करा. आणि ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. अँड सॉरी व्हिडिओ जरा लांबला. अँड थँक्यू सुद्धा. धन्यवाद.